सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 2 ते 3 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे महादाई हस्ती भंगापराधे दंडू करणे। महादाईसांनी कोण्या हत्तीचा भंग केला, कसा अपराध घडलेला आहे महादाईसाकडून, आणि अशा अपराधामुळे स्वामींनी महादाईसांना काय दंड दिलं हेही आपण पाहणार आहोत। दुसरं चरित्र आहे आजच्या या ज्ञानसत्रातील तथा ओवी गायणी सुहृदत्व स्वीकारू। महादाईसांनी ओव्या गायल्या आणि स्वामींनी सुहृदत्वाचा स्वीकार केला की आम्ही खरंच सुहृद आहोत या जीवांचे। सुहृद म्हणजे काय? सु म्हणजे चांगलं, हृद म्हणजे काय तर हृदय। परमेश्वराचं हृदय या जीवांविषयी कधी पण चांगलंच आहे, म्हणून ते सुहृद आहेत परमेश्वर या जीवाचे। दुसरं या जीवाचं सुहृद कोणीही नाही। जीव जीवाचा सुहृद कधीच होऊ शकत नाही। देवता तर जीवाच्या कधीच सुहृद नसतात, ना कधी त्या होत्या आहेत, ना भविष्यामध्ये कधी त्या सुहृद होतील। त्यांना फक्त त्यांचा स्वार्थ साधणं महत्वाचा असतो। देवतेंना त्यांचा स्वार्थ साधत आहे तोपर्यंत ठीक आहे। भक्ताकडून काहीही कमी जास्त झालं तर मग देवता काय करतात? कोपतात, श्राप देतात। तसं परमेश्वर कधीही करत नाहीत। या जीवाचं हितच बघतात परमेश्वर, आणि म्हणून जसे तसे परमेश्वरच हे या जीवाचे सुहृद घडतात, बाकी कोणीही या जीवाचं सुहृद नाही। आणि तिसरं चरित्र या ज्ञानसत्रातील आहे महादाई अक्रूर ओविया गायनी निषेधू। स्वामींनी निषेध केलेला आहे। अक्रूराच्या ओव्या गायन करत होत्या महादाईसा। स्वामींनी का निषेध केला हे सर्व आपण आजच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही ज्ञानसत्र नक्कीच आवडणार आहे, आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। नवीन दर्शकांसाठी सूचना आहे, तुम्हालाही असे ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे। लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे भविष्यामध्ये जे काही नवनवीन स्वामींचे चरित्र अपलोड होणार आहेत या चॅनलवर ते दररोज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। एकही चरित्र तुमच्याकडून सुटणार नाही। कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, दादूसांनी केलेले तर्क स्वामींनी कसे खोडून काढले? या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 437। महादाई हस्ती भंगापराधे दंडू करणे। महादाईसांनी हत्तीचा भंग केला। कोणता हत्ती होता, कसा हत्ती होता, आणि महादाईसांनी त्या हत्तीचा भंग कसा केला, आणि त्या अपराधामुळे मग स्वामींनी त्यांना दंड काय दिला, हे सर्व सविस्तर तुम्हाला या चरित्रामध्ये समजणार आहे। गोसावियांसी दुपहाराचा पूजाव सरू झाला, आरोगण झाली पहुडू झाला, उपहुडू झाला। स्वामींना दुपारचा पूजावसर झालेला आहे, आरोगण झालेली आहे, पहुड झालेला आहे, आणि नंतर मग स्वामी उपहुडले पण आहेत, म्हणजेच झोपेतून उठलेले आहेत। भीतरीला ओट्यावर आसन असे, आतमधल्या ओट्यावर स्वामी आसनस्थ होते। गोसावियांसी कव्हणे केळे ओळगविली तेने निजे। स्वामींच्या ठिकाणी कुणीतरी केळं अर्पण केलेली होती। कोण्या भक्तांनी केळं आणले होते हे काही माहिती नाही, परंतु कुणीतरी आणून दिले होते एवढं नक्की, असं चरित्रकार म्हणतात। तिया साली ओटिया खाली सांडलिया असती। स्वामींनी केळं खाल्ले होते आणि साली ओट्याच्या खाली टाकलेल्या होत्या। तिया सालीचा हाती करुणी गोसावी एवढोखिता ती तव महादाईसे आली। गोसाविया पुढा साली काई मासिया गोगाती म्हणोनी न पुसत येऊनी झाडीलिया। त्या सालीचा हत्ती करुणी गोसावी अवलोकिता असती। ते जे केळाच्या साली पडलेल्या होत्या त्या सालीच्या ढिगाऱ्याकडे देव पाहत आहेत, आणि तिथेच स्वामींनी एक हत्ती तयार केलेला आहे। आता तुम्हाला असं वाटेल केळीच्या सालीपासून हत्ती कसा तयार केला?
तुम्हाला समजण्यासाठी एक छोटंसं उदाहरण देतो. ज्याप्रमाणे तुम्हाला आठवतच असेल तुमच्या लहानपणी किंवा आता तुमच्या घरी जे लहान लेकरं आहेत ते आकाशाकडे बघतात, ढगांकडे बघतात आणि काय म्हणतात, अरे ढगांमध्ये पहा, तो हत्ती दिसत आहे किंवा ससा दिसत आहे, किंवा कोणी म्हणते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आकाराचा ढग दिसत आहे. ते ढगाचे आकार तसे दिसतात, बरोबर की नाही? तर वास्तविक तिथे शिवाजी महाराज आहेत का, किंवा ससा आहे का, हत्ती आहे का, हरण आहे का, गाय आहे का, बैल आहे का, काही नसते. परंतु तसा आकार दिसतो त्या ढगांचा आणि म्हणून आपण म्हणतो, अरे बघ तिथे ससा दिसत आहे, हरण दिसत आहे, गाय दिसत आहे, असं म्हणतो आपण. त्याचप्रमाणे स्वामी त्या सालीकडे बघत आहेत, त्या सालींच्या ढिगाऱ्याकडे बघत आहेत आणि स्वामींनी मनामध्येच त्या सालीच्या ढिगाकडे पाहून मनामध्येच तिथे एक असा हत्तीचा आकार जो आहे तो मनातल्या मनात दृष्टीने आखाटलेला आहे. काय म्हणतात चरित्रकार, त्या सालींचा हाती आकारुणी, त्या सालींमध्ये स्वामींनी एक हत्ती आकारलेला आहे नजरेने आणि स्वामी त्या हत्तीकडे अवलोकिता ती अवलोकन करत आहेत. तो महादायसे आली, तेवढ्यात महादायसा आल्या. गोसाविया पुढा साली काई. महादायसांना असं वाटते, स्वामींपुढं अशा साली कोणी ठेवल्यात बरं? मासिया गोगाती, त्यावर माशा बसत आहेत, घोंगावत आहेत. म्हणून न पुसत येऊनी झाडिलिया, झाडू आणला आणि त्या झाडूने सर्व त्या केळीच्या साली झाडत झाडत मठाच्या बाहेर नेऊन टाकलेले आहेत. गोसावी झाडिता म्हणितले, म्हातारी बहुता दिसा थोरा अपराधा आली. स्वामींना राग येतो. स्वामी म्हणतात, ही म्हातारी म्हणजेच महादायसा बहुता दिसा म्हणजे बऱ्याच दिवसानंतर थोरा अपराधा आली म्हणजे फार मोठ्या अपराधाला आलेली आहे, फार मोठा हिने अपराध केलेला आहे. आणि महादायसे पोळली, महादायसा पोळल्या. ज्याप्रमाणे आपल्याला हाताला स्वयंपाक करत असताना चटका बसतो पातेल्याचा, किंवा भाकरी भाजत असताना त्या भाकरीची जर वाफ निघाली तर हाताला वाफ लागते, किंवा चपात्या भाजत असताना हाताला वाफ लागते आणि आपण पोळल्या जातो, बरोबर की नाही? पोळतो आपण. त्याचप्रमाणे स्वामींचे हे शब्द ऐकून महादायसा पोळल्या गेलेले आहेत. महादायसांना वाटलं, असा काय अपराध केला बरं मी? एकदम चटका लागल्यासारखं झालं महादायसांना की माझ्याकडून असा कोणता अपराध घडलेला आहे. जी जी काही अपराध होतो सांगी जो जी. महादायसा म्हणतात, जी जी माझ्याकडून कोणता अपराध घडला तेवढं सांगा तरी मला, म्हणजे मला प्रायश्चित्त घेता येईल. सर्वज्ञ म्हणितले बाई येथीचा हत्ती मोडीला. स्वामी म्हणतात, बाई तुम्ही येथीचा म्हणजे आमचा हत्ती मोडलेला आहे. जी जी हाती कायसा. महाराजांना प्रश्न पडतो, स्वामींचा हत्ती कसं काय बरं? कायसा म्हणजे स्वामींचा हत्ती कसं काय? इथे कुठे दिसला तर नाही मला. आणि हत्ती म्हणजे काय फार छोटी वस्तू नाही, मुंगीसारखी की आली आणि निघून गेली आणि आम्हाला समजलं नाही. हत्ती आहे तो. हत्ती तर आम्हाला समजायलाच पाहिजे होता, स्वामींचा हत्ती आहे. हत्ती कायचा म्हणजे कसं काय हत्ती तुम्ही म्हणता? इथे तर दिसत नाही आम्हाला. के असे हत्ती, इथे तर आम्हाला दिसत नाही हत्ती. कुठे आहे बरं हत्ती? सर्वज्ञ म्हणितले या सालीचा हत्ती येथोनी आकारिला होता. स्वामी म्हणतात, या सालींपासून आम्ही एक हत्ती आकारलेला होता, तो मोडीला म्हणजे तुम्ही मोडून टाकलेला आहे. हो जी गोसावियांचा हत्ती मोडीला तरी काही दंडू तो की जो. महादायसा म्हणतात, असं आहे का? आम्ही साली तर बाहेर नेऊन टाकल्या केळांच्या, आता अपराध तर झालेलाच आहे. स्वामींचा हत्ती आम्ही मोडला, मग आता काय आम्हाला दंड करायचा आहे, काय आम्हाला शिक्षा द्यायची आहे तुम्हाला ते द्या. सर्वज्ञ म्हटले, जेणे हाते मोडला ते हातासी दंडू. स्वामी म्हणतात, ज्या हाताने तुम्ही आमचा हत्ती मोडला त्या हाताला आम्ही तुम्हाला दंड करणार आहोत, दंड देणार आहोत त्या हाताला. हो काजी. महादायसा म्हणतात, ठीक आहे, काही हरकत नाही. तेने हाते तिनी दिव्या पारुण करावा. स्वामी म्हणतात, 3 दिवसापर्यंत ज्या हाताने तुम्ही आमचा हत्ती मोडला त्या हाताने 3 दिवसापर्यंत काहीही काम करायचं नाही. मग महादायसी काही अवचटे धरणे पडेल म्हणून हातू गुंडीला. महादायसांना असं वाटते, आपण हात जर मोकळा सोडला तर एकदम काही काम पडलं आपल्याला लक्षात नाही राहणार आणि आपण मग त्याच हाताने काम करू. आणि म्हणून मग महादायसांनी काय केलं, हातू गुंडीला म्हणजे हाताला कपडा बांधला, असा ज्याप्रमाणे आपण
हाताला प्लास्टर करतो हात मोडल्यानंतर, त्याप्रमाणे हातू गुंडीला म्हणजे हाताला असा पूर्ण कपडा गुंडाळलेला आहे. मग गळा घातला आणि गळ्यामध्ये तो हात बांधून घेतला. हात मोडल्यानंतर आपण कसा गळ्यामध्ये हात बांधतो, डॉक्टर लोक हाताला प्लास्टर करतात आणि गळ्यामध्ये एक पट्टी बांधतात आणि त्याच्यामध्ये हात अडकून देतात. त्याप्रमाणे महादाईसांनी पण गळ्यात हात बांधलेला आहे. भिक्षा कराव्या जाती मग एकू काना गुडगा घालिती. गावामध्ये भिक्षेला जायच्या महादाईसा आणि भिक्षा मागताना तर दोन्ही हाताचा उपयोग असतो, दोन्ही हाताचा उपयोग करावाच लागतो. तर मग पर्यायी कशी भिक्षा मागायची, ते कसा पर्याय निवडायचे, कसं ते झोळी जी आहे ते कशी धरायची. चरित्रकार म्हणतात एकू कानू गुडगा घालिती, एकू डावेणी हाते धरिती. उजवा हात तर गळ्यात बांधलेला आहे, डाव्या हातामध्ये झोळी आहे. ज्या घरी गेले महादाईसा त्या घरी गेल्यानंतर एका हातामध्ये एक कान म्हणजे झोळीची एक बाजू धरायची, दुसरी बाजू गुडघ्यामध्ये घालायच्या महादाईसा आणि अशा प्रकारे भिक्षा मागायच्या. कव्हणी पुसे, कोणी पुसे म्हणजे कोणीतरी विचारायचं त्यांना. जर कोणी विचारलं हे हात काही झाले आई, या हाताला काय झालं बरं तुमच्या, ना हातू अवटळला. महादाईसा म्हणायच्या आमचा हात अवटळलेला आहे, त्यामुळे हात असा गळ्यात बांधलेला आहे. याला कुशलता म्हणतात. नाहीतर उगाच आपलं महाभारत सांगत बसायचं, असं झालं माझ्याकडून, आम्ही साली काढून टाकल्या बाहेर, मग देव आम्हाला असे असे म्हटले आणि मग मी शिक्षा स्वीकार केली. कशाला एवढं सांगत बसायचं. थोडक्यात हात अवटळला म्हणून गळ्यात बांधला, संपला विषय. जास्त गप्पा मारत बसायच्या नाही कोणासोबत. नाहीतर मला तो विचारत होता, मग आता त्याला सविस्तर सर्व महाभारत सांगत बसा, असं करायचं नाही. जीवनामध्ये वेळच किती आहे आपल्या, जास्तीत जास्त वेळ आपला देवाधर्मात गेला पाहिजे, हे महादेसांना समजत होतं. आणि म्हणून महादेसा काय म्हणायच्या, माझा हात अवटळला म्हणून गळ्यात बांधला, संपला विषय, काहीच पुढं बोलणं नाही. मग ऐसा तिनी दी होता, असाच गळ्यामध्ये हात बांधलेला होता 3 दिवसापर्यंत. चौथा दी गोसाविया ते पुसवणी सोडिला. चौथ्या दिवशी स्वामींना विचारलं, देवा आता मी हात सोडून घेऊ का बरं. स्वामी सोड म्हटले आणि मग तो हात सोडलेला आहे. पाठभेदानुसार तळटिपेमध्ये थोडी वेगळी माहिती आलेली आहे, तर तेही तुम्हाला सांगतो. सर्वज्ञ म्हटले ऐसे न पुसता भले ते न किजे की. स्वामी म्हणतात असं न विचारता आमच्या जवळ राहिल्यानंतर व्यापार करायचा नाही, आम्हाला विचारूच व्यापार करायचा. मग दंडवते घातली, महादेसांनी दंडवत घातलेले आहेत. श्रीचरणा लागली, पायाही पडली. हो काजी न करी. मग महादेसा म्हणतात हो काजी, ठीक आहे, तुम्हाला विचारल्याशिवाय काही एक काम मी इथे करणार नाही. महादायसी म्हटली जी जी गोसावियाचा हाती मोडलिया काही झाले. महादेसा प्रश्न करतात स्वामींना, मी स्वामींचा हत्ती तर मोडलेला आहे, पण या हत्ती मोडल्यामुळे काय झालं मला आता. सर्वज्ञ म्हणजे बाई हस्ती भंगलिया वटाचे जन्म पावती ती. हत्तीसारखा मोठा प्राणी जर मारला तर वटाच्या जन्माला जावं लागते. वडाचं जे झाड असते त्या झाडाच्या जन्माला जावं लागते. सहस्त्र वरिखे दुखे भोगिता ती. 1000 वर्षाचं आयुष्य असते वडाच्या झाडाचं. तर स्वामी म्हणतात वडाच्या जन्माला जाऊन तुम्हाला 1000 वर्षाचं दुःख भोगावं लागेल. ते येथोनी नासिले, परंतु आम्ही जे तुम्हाला शिक्षा दिली होती त्या शिक्षेमुळे 1000 वर्षाचं दुःख आम्ही तुमचं थांबवलेलं आहे. ते दुःख नासून गेलेलं आहे तुमच्या त्या प्रायश्चितामुळे. आणि काही पाठांमध्ये असंही आलेलं आहे की स्वामींनी या प्रसंगावर दृष्टांत सांगितलेला आहे. कोणता दृष्टांत सांगितलेला आहे? हिरड्या बेहाड्याचा. यावरी गोसावी महादायसा प्रति हिरड्या बेहाड्याचा दृष्टांत निरूपिला. सर्वज्ञ म्हणितले बाई, कवणी की माता असे तेलंकृवासी भूक नाही. मांद्य असे म्हणून हिरड्या बेहाड्याचा गळाळा दे. मग तयासी भूक लागे मांद्य फिटे. मग स्तनपान दे तैसे परमेश्वर जीवासी आरती उपजवणी ज्ञान देती. काय म्हणतात स्वामी? या प्रसंगावर स्वामी हिरड्या बेहाड्याचा दृष्टांत महादायसांना सांगतात. स्वामी म्हणतात बाई, कुणीतरी एक माता असते, ते तिच्या लेकराला भूक लागत नाही म्हणून काय करते, त्याला हिरड्या बेहाड्याचा गुळळा करायला लावते. पूर्वीच्या काळामध्ये जी आई असते तीच घरचा वैद्य होती बरं का. ती काय करते, तिच्या लेकराला मांद्य आलेला आहे, अग्निमांद्य आलेला आहे, त्यामुळे भूक लागत नाही. तर ती माता हिरड्या बेहाड्याचा गुळळा देते लेकराला. म्हणजे तुम्ही विचार करा, 800 वर्षापूर्वी स्त्रिया पण किती हुशार होत्या आणि त्यांच्या ठिकाणी किती ज्ञान होतं. आताच्या 12वीच्या पोराला समजणार नाही की मला अग्निमांद्य झालेला आहे की काय झालं, भूक कशामुळे लागत नाही, त्यासाठी काय करावं लागेल. म्हणजे एवढी थर्ड क्लास आपली शिक्षण पद्धती आहे.
जुन्या काळामध्ये 800 वर्षापूर्वी स्त्रियांना पण एवढं ज्ञान होतं, जे आताच्या 12वीच्या मुलांना पण ज्ञान नाही, मुलींना पण ज्ञान नाही. आणि लोक म्हणतात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. अहो, अग्निमांद्याची समस्या ही माऊली घरच्या घरी पूर्ण संपवत आहे स्वतःच्या लेकराची. अग्निमांद्याची समस्या पूर्ण संपली त्या लेकराची. त्या गुळळ्यामुळे तो गुळळा कसा करायचा, ते काढा कसा तयार करायचा, त्या हिरड्या बेहड्याचा कसा उपयोग घ्यायचा आणि कसा गुळळा द्यायचा त्या लेकराला, सर्व ज्ञान होतं त्या मातेकडे. तो गुळळा दिलेला आहे त्या लेकराला. काय म्हणतात, स्वतः स्वामी सांगत आहेत बरं का. हे काय माझ्या खिशातलं सांगत नाही मी तुम्हाला, माझं ज्ञान नाही सांगत. मला जे काही वाचून मिळालेलं आहे दुसऱ्या पुस्तकातून, अलीकडचे जे काही पुस्तकं प्रकाशित झाले असतील त्याच्यामधून मी वाचलं आणि तुम्हाला सांगितलं, असं नाही. स्वामींनी जे सांगितलेलं आहे तेच तुम्हाला सांगत आहे. 800 वर्षापूर्वी स्वामींनी हा दृष्टांत सांगितलेला आहे की त्या काळामध्ये माता कशा करायच्या. घरच्या घरी जर काही थोडंफार काही बिमाऱ्या झाल्या तर त्या बिमाऱ्या नीट घरीच करत होत्या माता पहिलेच्या. एवढं ज्ञान होतं. आताच्यांना काही एवढं राहिलेलं नाही. आणि हे अग्निमांद्य म्हणजे साधारण बिमारी नाही बरं का. अग्निमांद्य जर झालं तर पोट बिघडून जाते, अन्नपचन होत नाही, बळजबरी खाल्लं तरी अन्न पोटात सडते, मग आंबट ढेकर येणे, बद्धकोष्ठता होणे. आणि साहजिकच आहे, एकदा पोट बिघडलं की जवळजवळ 108 प्रकारच्या बिमाऱ्या लागत असतात, असं वाघभटांनी सांगितलेलं आहे अष्टांग हृदय या ग्रंथामध्ये. तर तुम्ही विचार करा, ही माता स्वतःच्या मुलाला सुरक्षा कवच प्रदान करत आहे अग्निमांद्य फेडून. म्हणजेच 108 बिमाऱ्यापासून ही माता 800 वर्षापूर्वीचे स्वतःच्या लेकराला वाचवत आहे, बचाव करत आहे स्वतःच्या लेकराचा. तो गुळळा दिला त्या मातेने. स्वामी स्वतः म्हणतात मांद्य फिटे, त्या लेकराचं मांद्य फिटून जाते, मग स्तनपान दे, आणि मग त्या लेकराला दूध पाजते स्वतःचं. म्हणजे ते लेकरू किती लहान आहे. आता आपण लहान लेकरं बिमार पडले तर पेडियाट्रिक कडे जातो, जे लहान लेकराचे डॉक्टर असतात. तुम्ही जर मोठ्या जनरल फिजिशियन वाल्याकडे जरी गेले, एमडी डॉक्टर आहे, एमबीबीएस एमडी, त्याच्याकडे जरी गेले तर तो म्हणतो लहान मुलं आहे, पेडियाट्रिक कडे पाठवा. म्हणजे आता जे एमबीबीएस एमडी झालेले जे डॉक्टर आहेत मेडिसिनचे, त्यांना पण एवढं समजणार नाही. ते पेडियाट्रिक कडे प्रिफर करतात त्या मुलाला, त्या पेशंटला म्हणतात पेडियाट्रिक डॉक्टरकडे जा, आई वडिलांना सांगतात, मग आई वडील त्या लहान मुलाला घेऊन जातात. परंतु आताच्या एमबीबीएस एमडी डॉक्टर पेक्षाही 800 वर्षापूर्वीची माता हुशार होती, हे आपल्याला यावरून लक्षात येते. की लहान मुलं आहे, तानं बाळ आहे, जे दूध पिते, त्या बाळाचं पण ट्रीटमेंट या मातेने घरीच केलेलं आहे. आणि त्याचं अग्निमांद्य फिटलेलं आहे. आणि मग ती माता त्या लेकराला स्तनपान देते, ते दूध पण प्यायला लागते लेकरू. म्हणजे किती हुशार माता आहे, विचार करा. आणि आताचे जे तथाकथित पुरोगामी आहेत, सो कॉल्ड प्रोग्रेसिव्ह लोक आहेत, जे स्वतःला ब्रॉड माइंडेड समजतात आणि भारताच्या जुन्या शिक्षण पद्धतीला नावबोटं ठेवतात, लाथारतात आणि म्हणतात जुन्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्या सर्व मूर्खांच्या थोबाडावर हा जोरदार तमाचा आहे. जुन्या काळामध्येही मोठे मोठे विद्यापीठ होते, तिथेही विद्वान लोक होते, आणि जुन्या काळामध्ये स्त्रियांना एवढं ज्ञान होते हे आपण इथे या दृष्टांतामध्ये पाहिलेलं आहे. जुन्या काळामध्ये गार्गी नावाची एक विदुषी होऊन गेली, विद्वान बाई. शंकराचार्यांसोबत जिने चर्चा केली, एवढी विद्वान बाई ती. मीराबाई बघा तुम्ही, एवढी भक्ती केली देवाची. भक्ती करणं काय सोपं आहे का? काहीतरी ज्ञान असेलच ना तिच्याजवळ. असे कितीतरी उदाहरणं सापडतील आपल्याला. महादाईचा ज्या महादेशांनी धवळे तयार केलेले आहेत, एक काव्य तयार केलं, त्या पण हुशारच होत्या. आणि आपले जे 24 पक्षकार आहेत, महानुभाव पंथाची जी शिदोरी आहे ब्रह्मविद्येची, ज्या 24 पक्षकारांनी जे 3 स्थळ तयार केलेले आहेत, त्यामध्ये पण विद्वान अशा बायांचे पण नाव आहेत, आबाईसा खामणेकर वगैरे अशांच्या. तर अशा विद्वान बाया पण होत्या आपल्या महानुभाव पंथामध्ये पण, अन्य संप्रदायामध्ये पण. आपल्याला माहिती नाही, आपला खरा इतिहास लोपून टाकलेला आहे. इंग्रजांनी सर्व मिसळ करून टाकलेली आहे, मुसलमानांनी आक्रमण केले, सर्व इतिहास बदलून टाकला. आणि दरवेळेस मी तुम्हाला सांगतच असतो, खरा इतिहास आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचलाच नाही. आणि मूर्खासारखे आपणच उत्तर देतो, वास्को दी गामा डिस्कवर्ड इंडियन कॉन्टिनेंट. म्हणजे किती मूर्खपणा आहे. आपण सांगत आहोत की माझा शोध, या भारताचा शोध वास्को द गामाने लावलेला आहे. हा इतिहास कुठे शिकवायला पाहिजे? अमेरिकेमध्ये शिकवा, युरोपमध्ये शिकवा. आमचे बापजादे इथे जन्माला आले, आमचे आजोबा, आजी, पंजोबा, खापर पंजोबा सगळे इथेच जन्माला आले, त्यामुळे आम्हाला पाठ करण्याची गरज नाही की आमचा शोध कोणी लावला. हा मूर्खपणाचा कळस आहे. शाळेमध्ये प्रश्न येतात ना, हु डिस्कवर्ड इंडियन कॉन्टिनेंट. आम्हालाही शाळेत प्रश्न आलेलाच आहे, आम्ही पण उत्तर दिलेलंच आहे. शिक्षण पद्धतीच मूर्खाची आहे ही. इंग्रजांनी जसं सांगितलं तसं सिलेबस तयार केलं. मुसलमानाची इथे
राज्यकर्ते झाले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पण शिक्षण पद्धती सर्व जवळजवळ 1947 पासून ते 1977 पर्यंत शिक्षणामध्ये काय सिलेबस ठेवावा, काय काढून टाकावा, या सर्व हिंदू समाजाच्या डोक्यावर कोणता इतिहास बसवावा, हे सर्व मुसलमानांनी ठरवलेलं आहे. भारताचा पहिला शिक्षण मंत्री जो होता तो मौलाना अबुल कलाम आझाद होता, हे मी प्रत्येक वेळेस सांगत असतो. आणि 1947 पासून ते 1977 पर्यंत जवळजवळ 30 वर्ष मुसलमानांचे शिक्षण मंत्री होते. आणि म्हणून असा हा इतिहास आपल्याला शिकवला गेलेला आहे की हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना काही एक अधिकार नव्हते, हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि हिंदू धर्मामध्ये फार अत्याचार झालेले आहेत स्त्रियांवर असं सांगतात. मग सतीप्रथा सांगतात किंवा बरेच काही वायपट असे ज्ञान देतात. आता वास्तविक पाहता सतीप्रथा आपल्यातली होती का? जिवंत बाईला जाणं आपल्यामध्ये आहे का? नाही. मुसलमानांची आक्रमण यायला लागली आणि त्यानंतर जोहर व्हायला लागले. तुम्हाला माहितीच असेल राजस्थानमध्ये जोहर झालेला होता. जे पद्मावती राणी होती त्या पद्मावती राणीने जोहर केला होता किल्ल्यामध्ये. कितीतरी स्त्रिया तिथे जोहरल्या गेलेल्या होत्या. त्या अग्निकुंडामध्ये त्या पेटवलेल्या सरणावर कितीतरी बायांनी उड्या घेतल्या, कारण मुस्लिम दरोडेखोर चौबाजूने किल्ल्याला घेराबंदी करून होते आणि कधीही ते किल्ल्यामध्ये शिरू शकत होते. आणि ही संकटाची घडी ओळखून मग तिथे त्या जिवंत बाया जळालेल्या आहेत. आणि पुढे चालून मग अशा या मुसलमानाच्या हाती लागण्यापेक्षा जळून गेलेलं बरं असं म्हणून हे अशा बाया अग्नीमध्ये उड्या मारायला लागलेल्या होत्या. वास्तविक पाहता आपण एवढं महाभारत पाहिलेलं आहे, तुम्ही ऐकलेलं असेल, किंवा भागवत ग्रंथ तुम्ही ऐकलेला असेल, किंवा श्रीमद भगवत गीता पाहिलेली असेल. त्या गीतेमध्ये कुठेतरी तुम्ही पाहिलं का स्त्रिया सती झालेल्या आहेत? कुठेच नाही. रामाची आई सती गेलेली नाही दशरथ राजा मेल्यानंतर. किंवा आपण बरेच काही अशी उदाहरणं पाहू शकतो जिथे मोठ्या मोठ्या राण्या सती गेलेल्या नाहीत. मग आता काही जण असे म्हणतील की जे पांडव होते त्या पांडवांचे वडील पांडू राजा, त्यांची पत्नी माद्री ही तर गेली सती. मग आता कसं म्हणता तुम्ही? भागवतामध्ये तर आपल्याला उदाहरण सापडते. तर ते सती कशामुळे गेली? पांडू राजा मरण्याला कारणीभूत ती ठरली. तिला असं वाटलं की माझ्यामुळेच पांडू राजा मेला आणि मग ती माद्री म्हटली की मला जीवन जगण्याचा अधिकार नाही, माझ्यामुळे पांडू राजा मेला, तर मी पण आता यांच्यासोबत मरते. आणि जर नियम असता की पत्न्यांनी मरावंच पती मेल्यानंतर, तर मग कुंतीलाही उडी मारावी लागली असती. कुंतीने का उडी मारली नाही? तर असा नियम आपल्या सनातन संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये आणि महानुभाव पंथामध्येही कुठेही लिखित स्वरूपात नाही. हे मुसलमानांच्या धाडीमुळे हा एक फार वाईट प्रसंग आपल्या या हिंदू समाजावर आला होता आणि म्हणून ती परंपरा चालू झालेली होती. वास्तविक पाहता आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, सनातन संस्कृतीमध्ये कुठेही अशी पद्धत आलेली नाही. ही आपली सनातन संस्कृती नाही, बायांना जिवंत जाळणे. तर एवढं विषयांतर कसं झालं? तर मांदे फिटे मग स्तन पांदे या वाक्यावरून आपलं एवढं विषयांतर झालेलं आहे. मला एवढंच सांगायचं होतं, जुन्या काळामध्ये स्त्रिया पण फार हुशार होत्या. स्त्रिया म्हणजे स्वतःच्या लेकराची काळजी घेणाऱ्या होत्या आणि जे आजार होतील घरी कोणाला त्यांच्या औषधी पण या मातांना माहिती असायच्या. आणि म्हणून तर एवढ्या छोट्या अशा मुलाचं, त्या लहान बाळाचं पण ट्रीटमेंट या मातेने घरीच केलं आणि अग्निमांद्य नष्ट झालेलं आहे त्या लहान लेकराचं आणि मग त्याने दूध पिलेलं आहे. तर एवढे हुशार आपले पूर्वज होते. परंतु मुस्लिम आक्रांतांनी सगळं वाटोळं केलं, इंग्रजांनी वाटोळं केलं सर्व या सनातन संस्कृतीचं. पोर्तुगीज आले, डच आले, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, सांगायला गेलं तर भरपूर काही आहे. हजारो वर्षाचा इतिहास आहे. 1000 वर्षाचा तर इतिहास आहेच आहे, कारण 1000 वर्षापासून जवळजवळ भारतावर आक्रमण चालू झालेले होते. अफगाणिस्तान गेला, पाकिस्तान गेला, बांगलादेश गेला, म्यानमार गेला, ब्रह्मदेश गेला, कंबोडिया गेला, भरपूर असे काही देश गेले आपले भारतातून निघून. आणि ते मग कोणते इस्लामिक राष्ट्र झाले, कोणते बुद्धिस्ट राष्ट्र झाले. तर असे या भारताचे तुकडे पडत गेले. आणि तुम्हाला असं वाटत असेल ही भारतभूमी सुरक्षित राहावी तर आपल्या लेकरांना आध्यात्मिक बनवा, आपल्या संस्कृतीविषयी जागरूक बनवा, आपल्या संस्कृतीचा अभिमान घेण्यासाठी शिकवा आपल्या लेकरांना आणि आपल्या परंपरा जपण्यासाठी सांगा. नाहीतर या मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीमध्ये या मुसलमानांनी जे सिलेबस तयार केले आपल्या मुलांसाठी, या अनुसार आपले मुलं नास्तिक बनतील, आपली मुलं देवाला मानणार नाहीत, धर्माला मानणार नाहीत. दारू पिणं म्हणजे त्यांना एकदम शानो शौकतचं वाटेल, पॅशन वाटेल आणि देवधर्म म्हणजे जुनाट विचार वाटतील आणि आपले मुलं एकदम वाया जातील. त्यांना धाबा गोड वाटेल, त्यांना मदिरालय गोड वाटेल. मदिरालय म्हणजे बियर बार बर का, मदिरालय हा
शुद्ध मराठी शब्द आहे आणि आंग्ल भाषेमध्ये सांगायला गेलं तर बिअर बार. तर असे आपली मुलं वाया जाऊ देऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर लहानपणापासून त्यांच्यावर आध्यात्मिक संस्कार करा. आपल्या धर्माविषयी त्यांच्या मनामध्ये अभिमान जागरूक करा. स्वाभिमानी बनवा आपल्या स्वतःच्या संस्कृतीविषयी. आणि अमृतस्य पुत्र असं त्यांना शिकवा की आपण अमृताचे पुत्र आहोत. अमृत म्हणजे काय तर कधीही न मरणारा जो पदार्थ आहे असं ते अमृत. म्हणजेच काय तर कधीही न मरणारी जी आपली ईश्वरीय कार्याची जी संस्कृती चालत आलेली आहे, ईश्वरीय कार्याला जर आपण वाहून घेतलं, ईश्वरीय कार्य करत राहिलो तर आपण पण अमृतस्य पुत्र होतो. म्हणजेच ईश्वराचे पुत्र होतो आपण. आणि ईश्वर तर कधी मरत नाही, ईश्वर तर अमृतच आहे. आणि त्या ईश्वराचे जर आपण पुत्र झालो तर कधीतरी आपल्याला मरण येईल का? या इहलोकातून मरण येईल, त्याविषयी वाद नाही, त्याविषयी दुमत नाही. परंतु आपल्याला पुन्हा नरकात जावं लागणार नाही, नरकातल्या यातना भोगावे लागणार नाहीत. या अर्थी आपण अमृत होऊन जाऊ, अमर होऊन जाऊ. कधीही आपल्याला मरण येणार नाही. म्हणजे नाही, मृत म्हणजे मरणे. मरण कधीच येणार नाही आपल्याला. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम, या चक्रामध्ये आपल्याला येण्याची आवश्यकता राहणार नाही. आपण सरळ ईश्वर प्राप्तीला जाऊ आणि मग पुन्हा तिथून कधीही तुम्हाला खाली येण्याची आवश्यकता नाही. सदोदित तुम्ही ईश्वरापाशीच राहणार. आणि जे ईश्वर स्वतः आनंद घेतात, जे आनंदमय स्वरूप आहे ईश्वराचं, त्या आनंदाची अनुभूती तुम्हाला मिळेल. नवम नवम तम मधुरम तथापि, तो आनंदही कसा आहे तर नवम नवम तम मधुरम तथापि. याचा अर्थ काय हे समजण्यासाठी तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो. तुम्हाला पुरणपोळी खूप आवडते. एका वेळेला तुम्ही जेवायला बसलात, तुम्हाला पुरणपोळी खूप आवडते. खाऊन खाऊन किती पुरणपोळ्या खाणार तुम्ही? 2 खाणार, 3 खाणार, 4 खाणार, 5 खाणार. यावरी तर कोणी जाऊ शकतच नाही. तोंड वळेल की नाही? एवढं गोड खाऊन खाऊन त्याला असं वाटेल बस झाली पुरणपोळी आता, बरोबर की नाही? तोंड वळल्यानंतर मग आपण म्हणतो काहीतरी तिखट खाल्लं पाहिजे, सार पिला पाहिजे, तिखट मिरची भजे खाल्ले पाहिजे, म्हणजे थोडंसं बरं वाटेल, बरोबर की नाही? एकदम साखरेने तोंड वळून जाते ना, मग मजा येत नाही ते पुरणपोळी खाण्यामध्ये. तर असं परमेश्वराच्या ठिकाणी नाही की परमेश्वराचा एकसारखा आनंद लाखो करोडो वर्ष घेत बसा मग मन विटून जाईल आपलं. असं कधीही होत नाही बरं का. नवम नवम तम मधुरम तथापि, नवम नवम म्हणजे नवीन नवीन आनंद तुम्हाला तिथे मिळतो, ज्यामध्ये तुम्हाला कधी वीट येणार नाही. नाहीतर पुरणपोळीच लाख वर्षभर, 2 लाख वर्ष, 4 लाख वर्ष, करोडो वर्षापर्यंत पुरणपोळीच खात बस, असं परमेश्वर करत नाही. तुला आवडते म्हणून खात बस पुरणपोळी, असं करत नाहीत. स्वतःचा आनंद देतात. आणि आनंद पण असा एकसारखा किती वर्ष घेतल्यानंतर वीट येईल असा आनंद नाही तो. तर त्या आनंदामध्ये पण नवीन नवीन आनंद मिळत राहतो तुम्हाला, ज्यामुळे तुम्ही आनंदित राहता. वीट तुम्हाला कधीही येणार नाही त्या ईश्वराच्या आनंदाचा. एवढी काळजी परमेश्वर तुमची घेतील जर तुम्ही व्यवस्थित देवधर्म केला आणि ईश्वर प्राप्ती करून घेतली तर. तुम्हाला म्हटलं होतं मी 3 चरित्र सांगेल, परंतु आपला वेळ झालेला आहे. 1 चरित्रच झालेलं आहे आज, आणि उर्वरित 2 चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहूया. कारण उर्वरित 2 चरित्र सांगायला गेलो तर पुन्हा अर्धा तास लागेल आणि 1 तासाचा व्हिडिओ होऊन जाईल. आणि म्हणून आपण इथेच थांबूया. प्रसंग असा सुंदर होता इथे या मातेविषयी, आणि जुन्या काळातील माता कशा होत्या हे तुम्हाला मला सांगावंसं वाटलं. आणि म्हणून मी विस्तृतपणे 800 वर्षापूर्वीच्या माता कशा स्वतःच्या लेकरांची काळजी घ्यायच्या आणि त्या किती ज्ञानी होत्या हे मला तुम्हाला सांगावंसं वाटलं, आणि म्हणून मी ते तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. तर आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, स्वामींनी जे मातेचं उदाहरण दिलेलं आहे, ज्या मातेने स्वतःच्या मुलाचं ट्रीटमेंट केलं, या उदाहरणावरून, या मातेच्या प्रसंगावरून आपल्याला काय लक्षात येते? पूर्वीच्या काळातील माता कशा होत्या हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही ज्ञानसत्र नक्कीच आवडलं असेल, आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, दादोसांनी केलेले तर्क स्वामींनी कसे खोडून काढले? उत्तर आहे, स्वामी महादासांना म्हणतात, दादोस जरी म्हटले की श्रीकृष्ण महाराजांचे 60 लाख लेकरं तिथं डोळ्यासमोर मेले, 56 कोटी यादव मेले, कृष्णाला काही वाटलं नाही, आता तुझं काय वाटणार आहे परमेश्वराला, म्हणजेच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना, असं दादोस तर्क करतात महादासांसमोर. आणि महादासा गप्प बसतात की खरंच की श्रीकृष्ण महाराजांचे 60 लाख लेकर डोळ्यासमोर मेले, श्रीकृष्ण महाराज काही करू शकले नाही, माझं काय करतील चक्रधर स्वामी? आणि हा प्रश्न पडल्यानंतर महादासा स्वामींजवळ गेल्या आणि मग स्वामींनी सांगितलं, बाई, एका उद्धवार्जुनाला सोडून
एकनिष्ठतेने श्रीकृष्ण महाराजांची भक्ती करणारे कोण होते? कोणी सूर्याचा, कोणी चंद्राचा, कोणी गर्गाचा, कोणी शुक्राचा, कोणी वायूचा, कोणी अग्नीचा. श्रीकृष्णाचं कोण होतं? परमेश्वराचं एकनिष्ठ कोण होतं? तर फक्त उद्धव आणि अर्जुन होते. आणि या उद्धव अर्जुनाचा एक केस बाका होऊ दिला नाही, एक केस कमी होऊ दिला नाही महाभारताच्या युद्धामध्ये. म्हणजे श्रीकृष्ण महाराजांनी भक्ताची किती काळजी घेतली हे आपल्याला इथे लक्षात येते. आणि उद्धवाची पण किती काळजी केलेली आहे. आणि असं म्हटल्यानंतर महादासांना पटते की खरंच की फक्त अर्जुन हा खरा भक्त होता श्रीकृष्णाचा, उद्धव हा खरा भक्त होता. आणि या दोघांचा पण एक बालही बाका होऊ दिला नाही श्रीकृष्ण महाराजांनी. आणि एकदम सुरक्षित त्यांना ठेवलं. एकदम ते महाभारताचं एवढं भयंकर असं युद्ध झालं. 18 दिवस युद्ध चाललं, परंतु अर्जुनाला मरण आलं नाही. सुरक्षित ठेवलं अर्जुनाला देवाने. वेळ प्रसंगी सूर्याला पण आच्छादून टाकलं श्रीकृष्ण महाराजांनी, परंतु भक्ताला काही होऊ दिलं नाही. आणि मग महादेसांना वाटलं की खरंच परमेश्वर हे भक्ताचे कैवारी आहेत. आणि अशा प्रकारे दादोसांनी जे तर्क केले होते ते सर्व तर्क सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी खोडून टाकले. आणि मग महादेसांना ते पटलं. उत्तर देणाऱ्या वास्तविक मंडळींची नावे पुढील प्रमाणे: तारामावशी पटाईत, ललिताताई कानडे, मोनिकाताई शिंदे, विश्वासजी गोरे, देवानंदजी काकडे, आरतीताई कदम, रुचाताई उगले, ज्ञानेश्वरजी महाजन, लहूजी मादगुडे, कमलताई टोणपे, सोनियाताई गजभिये, दुर्गाताई भावे, सुरेशजी केके, संध्याताई सुरेश, योजनाताई भरते, मुकेशजी भुयार, भूपाळजी साळवे, संतोषजी रासकर, नंदिनीताई गिरी, पुष्पाताई धनवटे. या सर्व वासनिक मंडळींनी अगदी बरोबर उत्तर दिलेली आहेत. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही ध्यान देऊन पोथी ऐकलीत आणि अगदी व्यवस्थितपणे उत्तरं दिलेली आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये वोविया गायनी सुहृदत्व स्वीकारू आणि दुसरं चरित्र महादाई अक्रूर वोविया गायनी निषेधू असे 2 चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर देव मातृका स्वपातृका आकरखणी महादाईचा वचन प्रशंसा ही चरित्र उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये होईल. तर अशा प्रकारे 3 चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड